उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमानाच्या अपघातामुळे दुःखद निधन झालं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर आली. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून बारामतीला येत असताना लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमानतळाजवळील शेतात हे विमान कोसळलं. या भीषण अपघातात विमानाने पेट घेतला आणि त्यात अजितदादांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते. आज अजित पवारांच्या बारामतीमध्ये 4 सभा होत्या. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते निघाले होते. या अपघातात पायलट आणि 2 सहाय्यकांचा सुद्धा समावेश असल्याचे DGCAने सांगितलं आहे. विमानतळ प्रशासनाकडून सखोल चौकशी सुद्धा सुरू झाली आहे. एक धडाडीचा आणि प्रशासनावर पकड असलेला नेता आपण गमावल्याची भावना व्यक्त होतीये. आपले जवळचे सहकारी गमावल्याचं दुःख काय असतं हे आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या डोळ्यात दिसलं. ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केलं ते दादाच आम्हाला सोडून गेलेत असं म्हणताना मुश्रीफ यांना माध्यमांसमोर अक्षरशः अश्रू अनावर झाले आहेत. फक्त सत्ताधारीच नाही तर विरोधकही आज हळहळले आहेत. महाराष्ट्राने एक खरं नेतृत्व महाराष्ट्राला समोर घेऊन पुढे घेऊन जाणारं नेतृत्व आपल्या आणि सध्या अतिशय शिस्तप्रिय नेता गेला याचं दुःख आहे. आणि आम्ही ज्यांच्या जीवावर आज राजकारण करतो स्वतःचे नवीन पोहोचले लागलो. काय पुढे महाराष्ट्राचं भवितव्य असणार आहे? आता काही वेळ नाही आहे, नंतर आपण बोलू. खासदार संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय की अजितदादांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण आता बेचव आणि अळणी होईल. सामाजिक जीवनातील हा सर्वात मोठा काळा दिवस आहे. एका दिलखुलास आणि रोखटोक नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे. संपूर्ण पवार कुटुंबियांवर आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून कार्यकर्ते मोठ्या संख्येने बारामतीकडे रवाना होत आहेत.